चंद्रपुरात महापौरपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय। खासदार प्रतिमा धानोरकरांनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला। वडेट्टीवारांनी माझे नगरसेवक पळवून नेले असा धानोरकरांनी आरोप केला, तर वडेट्टीवार मतदारसंघात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। तेव्हा कष्टानं जी महानगरपालिका काँग्रेसने जिंकलेली आहे त्या महानगरपालिकेमध्येच नगरसेवकांमध्ये फाटाफूट झाल्याचं सध्या तरी चित्र पाहायला मिळतंय। आणि अर्थातच याला जे कारण समोर दिसतं आहे ते म्हणजे काँग्रेसमधलेच जे दोन नेते आहेत ज्यांचं खरं तर एक राजकीय शत्रुत्व असल्याचं बोललं जातं, ते म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामधलं। आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती। का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून। हा मतदारसंघ माझा आहे, मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणी बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल, खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे। मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही। त्यांचं काम फार मोठं आहे, म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.